लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील सरपंच बापूराव आप्पा उधारे आणि त्यांच्या कुटुंबियांना गावातीलच काही रहिवाशांकडून त्रास दिला जात आहे। तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जात आहे। दैठणा तालुका परळी जिल्हा बीड ते गावामध्ये आम्हाला खूप त्रास देतो। त्यांच्यावर कारवाई झाली तरी बी ते दखल कोणी घेत नाही। ते राज्य शिवागाळी चालूच आहेत आमच्यावर। त्या नवऱ्याला जीव मारील, तुझ्या लेकाला जीव मारील अशा धमक्या द्यायले, तर घाण घाण असे शब्द वापरायले, तर सांगू सुद्धा वाटणार असे शब्द वापरायले। आता आम्हाला यांच्यापासून आम्हाला खूपच धोका आहे। आता एसपींना काय तुम्ही मला साहेबाकडे मी आले की मला न्याय मिळावा, साहेबाकडे आले की माझ्या लेकराला, माझ्या नवऱ्याला आणि आम्हाला असा न्याय मिळावा साहेबाला। यांच्यापासून आम्हाला खूप धोका आहे। ग्रामीण पोलीस स्टेशनला तिथं 2-3 वेळेस नोंद दिली तरी ते साहेब म्हणतात त्याने काही उत्तर दिलं नाही, त्याला काही चौकशी द्यायची केली नाही। मी 2022 मध्ये सरपंच झालोय। मी आपलं आरक्षित म्हणून सरपंच आहे। मी जनतातून निवडून आलेला आहे। त्यांना आम्हाला या 2-2.5 वर्षापासून आम्हाला कुठल्याही गोष्टीचे कामधंदे करू दिले नाही त्यांना, आणि मला कुठल्या कामात त्यानं आपल्या हिसाब लागू दिलेला नाही। धमक्या देतात, मारण्या हाणण्याच्या धमक्या देतात, आणि ते असे घाण घाण बोलतात ते सांगता येईना तुम्हाला। आणि रस्त्यावर हे भरलेल्या रस्त्यावर आडून बाया माणसाला शागाळी करणं, मारहाण करणं, अशा पद्धतीने अंगावर धावून जाणं, अशा पद्धती करतात हे लोक। आणि मला जवळजवळ मी आता साहेब मी दैठणा घाट सरपंच आहे, ग्रामपंचायत जनतातून निवडून आलेला आहे मी। त्याच्याने मला ह्या लोकांना कुठल्याही आपल्या मागासवर्गीय असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा मला जाते। कोण लोक तुम्हाला त्रास देतात? काय हे आम्हाला त्रास देणारे हनुमंत अशोकराव कुटे, शिवाजी शिरपती कुटे आणि गोविंद अशोक दादाराव कुटे, असे 3 लोक आहेत। असे आम्हाला खूप त्रास देणार आहेत आणि धमक्या देणार आहेत। त्यांना आम्हाला बरोबर आतापर्यंत 27 आलेले आहेत। आता त्यांना 15 दिवस झालं कंप्लेंट करून त्याच्यावर कंप्लेंट करून सुद्धा त्यांना कुठे धरपकड नाही, काही नाही, मोकाट फिरत आहेत। परळी पोलीस ठाणे येथे आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मात्र पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही। कुटुंबियांच्या जीवाला काही झाल्यास याची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल देखील उधारे कुटुंबियांनी उपस्थित केला आहे। उधारे जनतेतून निवडून येऊन सरपंच झालेले आहे। ग्रामसेवक आणि वरील लोक आपसात संगनमत करून लाखो रुपयांची कामे बोगस दाखवून भ्रष्टाचार करत आहे। आजपर्यंत त्यांनी कोणत्याच विकास कामांच्या प्रस्तावावर सह्या केल्या नाहीत। त्यांनी कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवले आहे, असा आरोप देखील कुटुंबियांनी केला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.